नमस्कार मित्रांनो, मी सुशील माडी. आपल्या नंदाभवानी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास येणारी जी समस्या आहे, सध्याच्या परिस्थितीमध्ये जी आपल्याला सगळ्यांना जी गॅस बुकिंगच्या बाबतची जी समस्या येत आहे, तिच्यावर उपाय म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर बऱ्याचशा कन्झ्युमरांना बुकिंग कसा करावा किंवा गॅस बुकिंग कसं होतं हेच माहिती नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच समस्या येत असतील. त्यापैकी असं आढळून आलं की बऱ्याचशा लोकांना बुकिंग करायलाच जास्त अडचण आहे. कारण की आता BPCL आणि HPCL आणि इंडियन गॅस यांनी पूर्णपणे जाहीर केलं आहे की तुम्हाला बुकिंग केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा गॅस मिळणार नाही. तर मित्रांनो, बुकिंग प्रक्रिया ही काही अवघड नाही, फक्त सोपी आहे. फक्त त्यासाठी काही गोष्टीचे रिस्ट्रिक्शन आपल्याला पाळावे लागणार आहेत. तर तुम्ही बुकिंग करताना तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे का नाही पुस्तकाशी किंवा तुमच्या गॅस वितरकाशी जी कंपनी आहे त्या कंपनीशी तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर आहे का नाही एकदा पडताळून बघा. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की काही कारणास्तव आपल्याला हा प्रॉब्लेम जास्त करून रुरल एरियामध्ये येत असतो. बऱ्याचशा ग्राहकांनी ऑलरेडी जे त्यांचं इयरली लिमिट असतं, प्रत्येक वर्षाला 12 सिलेंडर हे वितरकाकडनं प्रोव्हाइड केले जातात. तर हे 12 सिलेंडरचं लिमिट त्यांनी ऑलरेडी एक्सटेंड केलेलं आहे, म्हणजे त्याचं ऑलरेडी लिमिट संपलं आहे. तर त्याचं काय कारण असेल बरं? आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे बुकिंग करताना ग्राहकांना येणारा प्रॉब्लेम, कधी मोबाईल नंबर अपडेट नसतो, त्यामुळे त्यांना करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची KYC देखील अपूर्ण असते, त्याच्यामुळे देखील बुकिंग होत नाही. आणि त्यात तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी कधीही बुकिंग न केल्यामुळे पुस्तकं हे त्यांचे इनॅक्टिव्ह झालेत, म्हणजेच बंद झाले आहेत. तर अशा गोष्टीसाठी काय काय करावं लागेल? तर मित्रांनो, मी व्हिडिओ थोडा लॉंग होईल, तुम्ही एंडपर्यंत पहा. मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे की बुकिंग कसं करायचं. तर मित्रांनो, सुरुवातीला पहिले तर आपल्याकडे पुस्तक कुठलं आहे ते बघायचं. आणि पुस्तक बघितल्यानंतर त्या ठिकाणी आपली जी वितरक कंपनी किंवा एजन्सी कुठली आहे ती ओळखायची. बऱ्याचशा ग्राहकांना संभ्रम आहे की आम्ही गॅस एका वितरक किंवा डिस्ट्रीब्युटरकडनं घेतला होता. पण होतं काय मित्रांनो, प्रत्येक एजन्सीचे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर नेमलेले असतात. ते डिस्ट्रीब्युटर आपापल्या वितरक कंपनीकरता काम करत असतात. पण एकाच कंपनीचे 2 अलग अलग एजन्सी असतात आणि अलग अलग डिस्ट्रीब्युटर असतात. तर त्यामुळे काय होतं की तुम्ही एखाद्या वेळेस ज्या रिटेलरकडं सिलेंडर घ्यायला गेले, तर तेव्हा तुमच्याकडे तो कस्टमर येण्यासाठी तो रिटेलर तुमचं जे कनेक्शन आहे हे पोर्ट करत असतो त्याच्या एजन्सीमध्ये. आणि दुसऱ्या वेळेस समजा तुम्ही दुसऱ्या रिटेलरकडे गेले, तर तो देखील लगेच त्यावेळेस काय करत असतो, तिकडं पोर्ट झालेले कनेक्शन हे त्याच्या एजन्सीकडे घेत असतो. पण आतापर्यंत हा कारभार सगळ्याकडे ठिकाणी सेम चालू होत होता, कारण की आता इझिली आपल्याला सिलेंडर भेटत होतं. कारण की आतापर्यंत आपण असं करत होतो, खाली सिलेंडर देत होतो आणि त्या बदल्यात आपण भरलेलं सिलेंडर हे घेत होतो. पण आता भ्रष्टाचाराला एक आळा बसण्यासाठी पर्याय म्हणून शासनाने बुकिंग पर्याय ही कंपल्शन केलं आहे. कारण की असं होत होतं की जर कमर्शियल जे यूज करतात हॉटेल व्यावसायिक वगैरे, ते देखील घरगुती सिलेंडरचा वापर करत होते. आणि जनरली आपल्याला जे वर्षाचे जे सिलेंडरांचं 12 लिमिट आहे हे शक्यतो रुरल एरियामध्ये तर कंप्लीट होतच नाही, तरी देखील त्यांच्या नावाने 12 सिलेंडर हे कंप्लीट होत होतं. म्हणून एक शासनाने त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून गॅस वितरक कंपन्यांना आदेश जारी केले आहेत की जे सिलेंडर तुम्ही बुकिंग होतील त्यांनाच तुम्ही सिलेंडर त्याच्या बदल्यात प्रोव्हाइड करा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तर मित्रांनो, त्याची प्रक्रिया खूप सोपी आहे बुकिंग करण्याची. आणि ज्या सोशल मीडियावर ज्या अफवा पसरत आहेत गॅसबद्दल, पेट्रोलबद्दल, तर या अफवांवर विश्वास ठेवू नका. भारत सरकार आपल्या लोकांना गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी सज्ज आहे. त्या बाबतीत ते कठोर निर्णय घेत आहेत, म्हणून कुठलीही शंका ठेवू नका. फक्त आपल्या जी सिस्टीम आहे सिस्टीमचं आपल्याला फॉलो करावंच लागेल आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला चालावंच लागेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला पहिले तर या भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन गॅस या प्रामुख्याने 3 वितरक कंपन्या आहेत की ज्या आपल्या
परिसरामध्ये म्हणा किंवा आपल्या राज्यात देशात या प्रामुख्याने या 3 कंपन्या हे गॅस प्रोव्हाइड करत असतात. पण त्याआधी मी तुम्हाला जरा बुकिंगची प्रक्रिया, येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्यांची माहिती देतो. बऱ्याचशा कंझ्युमरांना असा प्रॉब्लेम येतो की जेव्हा ते नंबरवर बुक करत आहेत तर त्यांना ऑलरेडी तुमचं बुकिंग झालेले आहे आणि त्यांना एखादी तारीख येत आहे की तुम्ही या तारखेनंतर बुक करू शकतात. तर त्या कंझ्युमरांना संभ्रम होत आहे की आम्ही तर बुक केलं नव्हतं पण तरी देखील आमचे नावावर बुकिंग झालेले आहे. तर मित्रांनो, त्याचं एक सिंपल तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्ही आधीपर्यंत बुकिंग करत नव्हते म्हणून कंपनी जी ते पुस्तक त्यांचे कंझ्युमर ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपल्या कंझ्युमर नंबरवरनं ते परस्पर बुकिंग करून घेत होते, जेणेकरून तुम्ही ॲक्टिव्ह कस्टमर दिसाल, तुमचं पुस्तक ॲक्टिव्ह राहील, तुमचं कनेक्शन बंद होणार नाही, यासाठी एजन्सी ही प्रयत्नशील होती. तर म्हणून याच्यापुढे आता ते राईट्स तुम्हाला असणार आहेत. तर तुमचाही सिलेंडर तुम्हीच बुक करू शकणार आहेत, असं प्रत्येक कंपनीत बाबत होतो. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असं येत आहे की त्यांचं बुकिंगही होत नाही आहे आणि KYC अपडेट दाखवत नाही. तर त्या कस्टमरांसाठी माझं सजेशन राहील, त्यांनी डायरेक्ट आपली जी एजन्सी असेल त्या एजन्सीला भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तिथं तुम्हाला सोल्युशन भेटेल. कारण की त्यांचं पुस्तक एखाद्या वेळेस इनॅक्टिव्ह असू शकतं किंवा बंद देखील असू शकतं. तर तुम्ही एजन्सी ऑफिसला गेल्यानंतर ते प्रक्रिया चालू करून देतील. त्यानंतर तिसरी अडचण अशी येत आहे मित्रांनो की बऱ्याच जणांचे लिमिट ओव्हर म्हणजे 12 सिलेंडर हे पूर्ण झालेले आहेत. तर अशा लोकांना सिलेंडर मिळणार की नाही मिळणार, तर त्या लोकांना नक्कीच एजन्सीमध्ये गेल्यानंतर एजन्सीचे जे चालक असतील त्यांना भेटून तुम्हाला सिलेंडर नक्की प्रोव्हाइड करण्यात मदत करतील. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचे पेशन्स ठेवावे लागतील. त्यांच्याशी भांडण न करता तुम्ही व्यवस्थित प्रकारे त्यांना समजवा, ते नक्कीच तुम्हाला सिलेंडर उपलब्ध करून देतील. तर मित्रांनो, आता ही झाली तुम्हाला गॅसबद्दलची माहिती. आता मी तुम्हाला बुकिंग प्रक्रियेच्या बद्दल डेमॉन्स्ट्रेशन दाखवतोय. तर चला आपण बघूया डेमॉन्स्ट्रेशन. सुरू करण्याच्या अगोदर जी पेट्रोलियम एवं प्राकृतिक गॅस मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांच्यामार्फत जी लेटेस्ट अपडेट आली आहे की आता एक सिलेंडर बुक केल्यानंतर जो की सिंगल सिलेंडर ज्याच्याकडे असेल त्याने बुक केल्यानंतर त्याला दुसरा सिलेंडर हा 25 दिवसानंतर मिळणार आहे आणि ज्याच्या नावाने डबल कनेक्शन आहेत अशा कस्टमरांना एक सिलेंडर बुक केल्यानंतर साधारण 35 दिवसांनी दुसरा सिलेंडर मिळणार आहे. आणि ज्यांचे कनेक्शन उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आहेत अशा कंझ्युमरांना साधारण 45 दिवसानंतर सिलेंडर मिळणार आहे. तर मित्रांनो, हा वेटिंग पिरियड हा रूरल आणि अर्बन याच्यासाठी थोडासा डिफरंट असू शकतो. कारण की रूरल एरियामध्ये सिलेंडर हे जास्त दिवस जात असतात म्हणून त्या ठिकाणी वेटिंग पिरियड हा याच्यापेक्षा जास्त असू शकतो. तर आपण बघूया की बुकिंग प्रोसेस किती सोपी आहे. तर या ठिकाणी मी HPCL, BPCL आणि इंडियन गॅस या तिघांचं सामायिक करून दाखवणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपण करूया. तर मित्रांनो, आपण बघूया. तर या ठिकाणी ह्या ज्या प्रामुख्याने 3 कंपन्या आहेत आपल्या, भारत गॅस, इंडियन गॅस आणि HP गॅस. तर आपण सुरुवातीला भारत गॅसचं बघूया. तर मित्रांनो, भारत गॅससाठी जो व्हॉट्सअपवर बुकिंग तुम्हाला जर करायचे असेल तर त्यासाठी नंबर आहे 1800224344. तर हा नंबर तुम्ही आपल्या जे भारत गॅसचे कस्टमर असतील त्यांनी हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. 1822 43 44 की जो तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर त्या फोनद्वारे तुम्ही हे बुक करू शकतात. त्याचसाठी सेम इंडियन गॅसचा नंबर आहे 75888888 आणि 24. म्हणजे यांनी देखील हा नंबर जो आहे तो आपल्या याच्यामध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. आणि HP गॅसवाल्यांसाठी आहे 9222201122. तर हा तिघी नंबर जे येत आहे वरच्या लाईनीमध्ये जे नंबर दिसत आहेत ते व्हॉट्सअप नंबर आहेत. ज्यांना व्हॉट्सअपद्वारे बुक करायचं असेल तर त्यांनी हे तिघं नंबर सेव्ह करून घ्यायचे ज्याच्या त्याच्या एजन्सीच्या प्रमाणे.
तर हा नंबर सेव्ह केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, व्हॉट्सअपवर हा नंबर सेव्ह झाल्यानंतर हाय असा टाईप करायचं आहे. हाय टाईप केल्यानंतर तिन्ही वितरक कंपन्या ज्या असतील त्यांच्याकडून तुम्हाला रिप्लाय केला जाईल की तुम्हाला काय करायचं आहे, सिलेंडर बुक करायचं आहे किंवा काय अधिक माहिती दुसरी काही हवी असेल, ज्याप्रमाणे तुम्हाला ते इंस्ट्रक्शन देतील त्याप्रमाणे तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. त्यानंतर पुढचा नंबर आहे मित्रांनो की जो टेलिफोनिक आहे, त्याला ऑप्शनल 2 नंबर दिला आहे. तर भारत गॅससाठी आहे 7710 95 55 55. नोट डाऊन परत करून घ्या, 7710955555. तर हा नंबरवरनं कॉल केल्यानंतर भारत गॅसच्या ऑफिशियल बुकिंग नंबर आहे. या नंबरवर गेल्यानंतर तुम्हाला तिकडनं जे विचारतील की गॅस बुकिंग करण्यासाठी एक दाबा, तर तुम्ही एक दाबून तुमचा गॅस बुकिंग करू शकतात. तोच नंबर इंडियन गॅससाठी आहे 8454955555. तर जे इंडियन गॅसचे कस्टमर असतील त्यांनी हा नंबर नोट करायचा आहे. त्यानंतर HP गॅसवाल्यांनी परत नोट करून घ्या 9493602222. तर मित्रांनो, आता त्यानंतर दुसरा पर्याय नंबर दिला आहे भारत गॅसवाल्यांनी 7715012345. त्यानंतर इंडियन गॅसचा दुसरा नंबर आहे 7718955555. HP गॅससाठी आहे 8888823456. तर या जवळजवळ तिघा कंपन्यांचे मी तुम्हाला नंबर शेअर केले आहेत. त्यानंतर भारत गॅसचं एक ऑफिशियल ॲप आहे, इंडियन गॅसचं एक ऑफिशियल ॲप आहे, HP गॅसचं एक ऑफिशियल ॲप आहे. तर त्यासाठी कोणते ॲप आहे, जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असणार, हे वरचे तर 2 नंबर दिले आहेत मित्रांनो कॉलिंग करण्यासाठी, हे साध्या फोनवरनं केले तरी चालतील आणि व्हॉट्सअप नंबर हा स्मार्टफोनद्वारे करायचा आहे. तर खाली भारत गॅससाठी जे ॲप वापरायचं आहे तर हॅलो BPSL म्हणून ॲप आहे. प्ले स्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला हॅलो BPSL ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर इंडियन गॅसचं इंडियन ऑइल 1 हे म्हणून ॲप आहे, ते तुम्हाला देखील प्ले स्टोरवरनं डाउनलोड करायचं आहे. आणि HP गॅसचे जे कंझ्युमर असतील त्यांनी HP पे म्हणून ॲप डाउनलोड करायचं आहे. तर या व्यतिरिक्त ज्या कंझ्युमरांना डायरेक्ट ऑफिशियल आपल्या PC कम्प्युटरवर जाऊन लॉग इन करायचं असेल, त्या ठिकाणून बुक करायचं असेल, तर त्यांच्या वेबसाईट आहेत भारत गॅससाठी my.ebharatgas.com, इंडियन गॅससाठी https://cx.indianoil.in, HP गॅससाठी आहे https://myhpgas.in. तर या वेबसाईटवर लॉग इन करून त्या ठिकाणी आपलं अकाउंट क्रिएट करून तुम्हाला हे ॲक्सेस करू शकतात. तर मित्रांनो, हे गोष्टीवर तुम्हाला पूर्णपणे गॅस बुकिंग करण्याची पद्धती सोपी जाईल. आता राहिला विषय ॲपचा, तर आता तुम्हाला मी एक ॲप्लिकेशन ओपन करून दाखवणार आहे आणि थोडी फास्टली माहिती सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कळायला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण ॲपची माहिती बघूया. सुरुवातीला HP गॅस ॲपबद्दल माहिती पाहू. सगळ्यात अगोदर प्ले स्टोरला जायचं आहे. प्ले स्टोरला गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये जाऊन HP पे ॲप डाउनलोड करायचं आहे. या ठिकाणी माझं ऑलरेडी डाउनलोड केलेलं ॲप आहे, म्हणून त्या ठिकाणी ते ओपन दाखवत आहेत. नसेल तुमच्या इथं तर डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यानंतरची प्रोसेस सांगतो मी. डाउनलोड केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर नंबर असेल तो नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक 4 आकडे पिन सेट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाईम लॉग इन करताना या पिनने ॲक्सेस करता येईल. तर मग आता या ठिकाणी मी हे ॲप ओपन करतो. ओपन केल्यानंतर मला माझा पिन मागत आहे. पिन टाकल्यावर ॲप लॉग इन झालं. लॉग इन झाल्यावर सगळ्यात सुरुवातीला कस्टमरचं नाव दिसतं. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली आल्यावर तुम्हाला दिसेल बुक माय HP गॅस.
तर या ऑप्शनवर जाऊन तुम्ही गॅस बुक करू शकतात. त्यानंतर तुम्ही लिकेज कंप्लेंट असेल तर या नंबरवर करू शकतात. नवीन कनेक्शनची रिक्वेस्ट या त्याच्या पुढच्या टॅपने टाकू शकतात. आणि त्याच्यानंतर आहे HP गॅस KYC. ज्या कन्झ्युमरांची KYC कंप्लीट नसेल, त्यांना तसा एरर येत असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते HPची KYC करू शकतात. KYC केल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलमध्ये आधार फेस RDचं ॲप त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. ते ॲप असेल तरच ते KYC करू शकतात. त्यानंतर इथं खाली ऑप्शन आहे मित्रांनो NPCI सेटिंगचं, की तुमचं जर NPCI सेटिंग नसेल आधारशी, जे हे खास करून जे उज्ज्वला धारक कस्टमर आहेत त्यांच्यासाठी ते ऑप्शन आहे. जर तुमचं NPCI लिंक असेल तरच तुमची सबसिडी येईल. त्यानंतर तुमची रिफिल ऑर्डर हिस्ट्री तुम्ही बघू शकता, की तुम्ही कोणत्या कोणत्या तारखेला गॅस बुक केला आहे किंवा डिलिव्हर तुम्हाला झाले आहेत त्या ठिकाणी बघू शकतात. त्यानंतर खाली तुमची LPG प्रोफाईल आहे, त्या ठिकाणी तुमचा कन्झ्युमर नंबर, कस्टमर ID नंबर, तुमचा ॲड्रेस, सगळ्या गोष्टी हे शो होतील. अशा प्रकारे एक HP ॲप आहे मित्रांनो. याचा अजून एक फायदा आहे की याच्यात UPI देखील ॲक्टिवेट करण्यात आला आहे. UPIमुळे तर तुम्ही हे अकाउंट जर UPIशी लिंक केलं, ज्या पद्धतीने आपण फोनपेद्वारे आपण पेमेंट करत असतो त्याच पद्धतीने याचे पेमेंट करताना हे सेम आहे मित्रांनो. इंडियन गॅस, भारत गॅस यांचं जवळजवळ सगळ्यांचं सेमच आहे. तर याच्यामध्ये UPI ॲड केल्यानंतर तुम्हाला जर HP पेट्रोल पंपवर तुम्ही पेट्रोल भरला आणि ह्या ॲप थ्रू जर पेमेंट कॅश केलं तर तुम्हाला 100 रुपयाचा पेट्रोल मागे 1 रुपये कमी चार्ज लागणार आहे. तर अशा प्रकारे हे HP ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही KYC पण करू शकतात, गॅस पण बुक करू शकतात, पेमेंटही करू शकतात. त्याचप्रमाणे आपण आता इंडियन गॅसचं बघू. सुरुवातीला प्ले स्टोअरला जायचं. त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये जाऊन इंडियन गॅस टाईप केल्यानंतर इंडियन ऑइल वन हे ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्यानंतर माझं या ठिकाणी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं ॲप आहे. तुम्ही देखील हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर मोबाईल नंबर, युजर ID, पासवर्ड करून लॉग इन करून घ्यायचं आहे. तर हे ॲप ओपन झाल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्या ठिकाणी सुरुवातीला रिफिल ऑर्डर, फॅमिली बुकिंग हिस्ट्री आणि KYC. तर या ठिकाणी रिफिल ऑर्डरमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं इंडियन गॅसचं सिलेंडरही बुक करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत किती सिलेंडर बुक केले आहेत ते बुकिंगची हिस्ट्री बघू शकतात. तुमच्या फॅमिलीमध्ये एकापेक्षा अधिक कनेक्शन असतील त्यांचे देखील तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर KYC ऑप्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला इंडियन गॅसची KYC जर तुमची बाकी असेल तर ती KYC या ठिकाणी करू शकतात. तर मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला भारत गॅसचं ॲप पण करायचं आहे. त्या ठिकाणी पण तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲपचा वापर करून आपले गॅस बुक करू शकता. त्याचप्रमाणे भारत गॅसचं पण आहे. प्ले स्टोअरला जायचं आहे. सर्च बॉक्समध्ये भारत गॅस लिहिल्यानंतर तुम्हाला हॅलो BPCL असं ऑप्शन येईल. तर मित्रांनो, हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर सेम या पद्धतीने तुम्हाला एक OTP आल्यानंतर तुम्हाला MPIN सेट करायला लावेल. MPIN सेट केल्यानंतर तुम्ही MPINने लॉग इन करू शकता. लॉग इन झाल्यानंतर जसं आपण HP गॅसच्या ॲपमध्ये बघितलं किंवा इंडियन गॅसच्या ॲपमध्ये बघितलं, सेम त्याचप्रमाणे प्रोसेस आहे. त्याच्याच प्रोसेस या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. तर मग मित्रांनो, मी तुम्हाला जी आज गॅस बुकिंगबद्दल जी माहिती सांगितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा माहितीबद्दल तुम्हाला काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना देखील शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तोपर्यंत आपण भेटूया पुढील व्हिडिओत. जय हिंद, धन्यवाद.